नमस्कार. माझे नाव कौस्तुभ आशुतोष साताळकर. सुधामूर्ती लिखित गोपीची डायरी. अनुवाद केलाय लीना सोनी यांनी. आज मी यातील ढेकर ही गोष्ट वाचणार आहे. ताई आजी फारसं काही बोलत नाही, पण ती नेहमी माझ्यासाठी काही ना काहीतरी करतच असते. आता सुद्धा मी त्या गालीच्या वरून वेडावाकडं चालत होतो, उड्या मारत होतो, तेव्हा तिने माझ्याकडे प्रेमाने पाहिलं. ती म्हणाली, आता याचं खूप घेऊन झालंय, त्याला काहीतरी पाजलं पाहिजे. ते ऐकून आपल्याला खरंच खूप भूक लागली याची मला जाणीव झाली. केवढी भूक लागली होती मला. मग मला माझ्या आईची आठवण आली, तिच्या दुधाची आठवण आली, तिचं प्रेम आठवलं, तिच्या कुशीत मला किती सुरक्षित वाटायचं ते आठवलं. मला वाईट वाटू लागलं. ताई आजी पुढे म्हणाली, आता दूध छान कोमट झालंय, मी त्याला दूध पाजते. तिने आपल्या मांडीवर एक माव पांघरून अंथरून एखाद्या बाळाला मांडीवर घ्यावं तसं मला मांडीवर घेतलं. मग तिने माझ्या अंगावर एक टॉवेल घालून कुठल्या तरी पांढऱ्या पदार्थाने भरलेली बाटली माझ्या तोंडापाशी आणली. सुरुवातीला मला ते मुळीच आवडले नाही. मी ती बाटली रागाने दूर ढकलली. माझ्या आईचं दूध प्यायला किती सोपं होतं, शिवाय ते किती चवदार असायचं. मी हे का म्हणून प्यायचं? ताई आजी मला डोक्यावर थापटत म्हणाली, हे दूध सुद्धा चांगलंय गोपी, थोडं पिऊन तर बघ. जर तुला आवडलं नाही तर मी काही तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही. मग ती अगदी हलक्या गोड आवाजात म्हणाली, पण तू अजून लहान बाळ आहेस ना, आम्ही तुला याहून दुसरं काही पिऊ घालू नाही शकत. मला तिच्या मांडीवर खूप छान वाटत होतं. मग मी त्या दुधाचा एक लहानसा घोट घेतला, मग दुसरा, मग तिसरा. मला वाटलं की आता आपलं पोट भरेल, पण जसं जसं मी जास्त दूध पिऊ लागलो तशी तशी मला आणखी तहान लागू लागली. अखेर मी ती अख्खी बाटली संपवून टाकली. त्यानंतर आजीने मला तिच्या खांद्यावर उभं धरलं. माझ्या पाठीवर जोरजोरात थापटत ती म्हणाली, ढेकर दे बघू गोपी, ढेकर दे. ती काय सांगत होती ते मला मुळीच समजत नव्हतं. मग अचानक माझ्या तोंडातून एक भला मोठा आवाज आला, डुर्र. अरे वा, याला ढेकर आली. ताई आजी म्हणाली, आमचा शहाणा गोपी तो, याचा अर्थ आता तुझं पोट भरलं. आता मला त्या ढेकर शब्दाचा अर्थ समजला. आता ताई आजीच्या कडेवरून मला आजीने आपल्याकडे घेतलं. ती म्हणाली, आपण याला घेऊन बाहेर जाऊ. पण मी साफ नकार दिला. मला मुळीच बाहेर जायचं नव्हतं. मला जवळच एक खुर्ची दिसली. माझे दात खूप शिवशिवत होते. मला दातांनी काहीतरी कुरतडायची तीव्र इच्छा झाली. मग मी ती खुर्ची कुरतडू लागलो. गोपी, असं नाही करायचं, आजी जरा जोरात म्हणाली. मला बाहेर जाण्यात मुळीच रस नाही. हे पाहताच सर्वजण जवळच्या एका टेबलापाशी जाऊन बसले. ते सगळे जेवायला बसले होते. त्यांचं जेवण चालू असताना मी शांतपणे टेबलाखाली बसून होतो. किती छान छान वास येत होते. तेल, तूप, भात आणि आणखी कितीतरी अनोळखी वास येत होते मला. मलाही त्यांच्या बरोबर ते खायचं होतं. आजीने माझ्या उत्सुक चेहऱ्याकडे एकवार पाहिलं. मग ती ठामपणे म्हणाली, मुळीच नाही, तू काय खायचंस ते डॉक्टर सांगतील. मी त्यांची सूचना नीट लिहून काढेन. तू काय खातोस, किती खातोस यांची नीट नोंद करून ठेवेन. तुला ते पाळावं लागेल ना गोपी. मी तिच्याकडे खूप याचना केली, पण तिने त्यांचं ते रुचकर अन्न मला मुळीच दिलं नाही. हे अजिबात बरोबर नव्हतं. हा, धन्यवाद.